विजय पवार. विजय पवारचा पहिला चेंडू पाहतो मित्रांनो, वेगवान चेंडू, फलंदाजाला पूर्णतः बीट केलं चेंडूला. अक्षरशः सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीचे त्या गोलंदाजी शरीरयष्टी आहे ना विजयची, अगदी त्याच पद्धतीनं चेंडू टाकलाय. एक सुरुवात चांगली झाली आहे ती अक्षी संघासाठी. आयटम ओव्हर द विकेट विजय टू. यावेळेस उडवलाय अक्षरशः थोबाडीत एखाद्याच्या 4 लोकांमध्ये मारावा ना तशाच पद्धतीचा फटका पाहायला मिळालाय. चेंडू डीप मिड विकेटच्या वरून येणारा इनिंग मधला पहिला षटकार. लीग मध्ये सर्वाधिक बोली लागली आहे, कारण माझ्याकडे टॅलेंटच तेवढा आहे. यावेळेस नक्कीच आपण पाहिलं कमबॅक केलं विजयनं. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपल्या लाईनवर आपल्या ट्रॅकवर अगोदरचा चेंडू थोडासा शॉर्ट पिच पद्धतीने स्लोवर पद्धतीने टाकला, चांगल्या रीतीने पीक केलाय फलंदाजानं. आणि आता मात्र 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 2 धावा धावफलक 6 धावा धावफलकावर आल्यात. तर विजय इथे मात्र ऑफ स्टंपवर शब्बाळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हुसेन सारख्या फलंदाजाला बांधून ठेवणं तितकं सोपं नाहीये. मात्र हुसेन देखील आपण पाहतोय थोडा चाचपळत फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण नेहमी बघतोय की पॉवर प्लेच्या षटकावर बऱ्याचशा मॅचचा रिझल्ट स्पष्ट होतो. इथे पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागली आहे. थर्ड मॅन झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा. या 2 धावांनी धावफलक वाढतोय, गतिमान होतोय, जाऊन पोहोचतोय तो अर्थात 8 धावांवर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि आता मात्र विजयची चांगली गोलंदाजी या मैदानावर नक्कीच पाहायला मिळते. यासिन सर मातीची जरी विकेट असली ना तरी फास्टर गोलंदाजाला देखील तितकीच आपण पाहिलं तर सपोर्ट करते ही विकेट. आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली नॅचरल मातीची विकेट आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका कव्हरच्या वरून अक्षरशः उडाला, मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. यासिन सर याला म्हणतात स्पोर्टिंग ऑफ द गेम. खेळाडू वृत्ती कशी असते ना याचं उत्तम उदाहरण आपल्याला कोरलाई संघाकडून पाहायला मिळते. विशाल राणे. यासिन सर 19-20 होतं, त्याला स्वतःला कळलं की माझा पाय बाउंड्रीला टच झालाय. त्यांनी स्वतःहून खेळाडू दाखवले आणि ह्या चेंडूवर 6 धावांची मोहर लागली आहे. खऱ्या अर्थानं विशालसाठी तिथे टाळ्या होऊन जातं मित्रांनो. खरोखर आयोजकांच्या वतीनं मी त्याचं कौतुक करतोय. क्रिकेट अलिबाग टेनिस क्रिकेटच्या वतीनं देखील त्याचं मी अभिनंदन करतोय. हॅलो 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 चेक. हॅलो सुजित 1 मिनिट फक्त. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो डीजे. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद यासिन सर. निखिल मोकल न्यू गोलंदाज. हॅलो हॅलो इथे मात्र नवीन गोलंदाज वेलकम केले, अर्थात फहाद कलबसकरनं एक चांगला स्ट्रोक खेळलाय. चेंडू पॉइंटच्या वरून अक्षरशः उडाला. निखिल मोकळ येतोय, अर्थात कर्जत तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आज प्रत्येक तालुक्यातून आपल्याला पाहायला मिळतील. पेण तालुका पेन तालुक्याला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. लिफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू शॉर्ट पिच पण टाकला जरूर. इथे मात्र ऑफ स्टंपच्या वरून पॉइंटच्या वरून अक्षरशः चेंडू उडवलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 2 धावांनी पुन्हा एकदा पाहिलं ना धावफलक वाढतोय, गतिमान होतोय, जाऊन पोहोचतोय तो अर्थात 20 धावा 20 रन ऑन अ बोर्ड. या षटकातील आपण पाहिलं 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. आता झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच सांगतोय हा सामना कोरलाई अगेन्स्ट स्वराज्य अक्षी
स्वराज्य अक्षी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्यासाठी आपण पाहिलं तर आमंत्रित केलंय ते आता कोरलाई संघाला. स्ट्राईक एंडला आपण पाहिलंय पुन्हा एकदा फहाद. इथे मात्र चांगला चेंडू. फलंदाज थोडासा अंदाज चुकलाय. त्याला असं वाटलं होतं की हा चेंडू स्वैर असावा, या अनुषंगाने त्यानं चेंडू सोडून दिलाय. मात्र पाहिलं पंचांनी चेंडू योग्य लाईन आहे, योग्य दिशा आहे आणि लीगल डिलिव्हरी ठरवली आणि हा चेंडू निर्धाव येतोय. धावफलकात धावा स्थिरावतात त्या अर्थात 20 धावा. लिफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निखिलची चांगली गोलंदाजी या मैदानावर पाहायला मिळते. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. सुंदर चेंडू म्हणावा लागेल. आपण पाहतोय निखिल एक यंग गोलंदाज पाहायला मिळतोय. पेन तालुक्याला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आज अलिबाग नगरीमध्ये. नक्कीच या पर्यटन स्थळी मी सर्व आयकॉन खेळाडूंचं स्वागत करतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी तयार सज्ज होतोय. इथे शॉर्ट पिच मध्ये लागलेला चेंडू पॉइंटच्या थर्डमॅनच्या वरून अक्षरशः उडवलाय. मात्र डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू गेलाय. थर्डमॅन झोन मध्ये गेल्यानंतर धावफलकावर पुन्हा 2 धावा नक्कीच काउंट केल्या जातात. या 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचतो तर अर्थात 22 धावा. 22 रन ऑन अ बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र कावा रिजनच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका आपण पाहतोय. स्वतः आपण पाहिलं विजय पवार तिथे तैनात आहे आणि या चेंडूवर पाहिलं तर एकच धाव मिळते. कंजूस गोलंदाजी आतापर्यंत झाली. एक मोठा चौकार वगळता कोणतेही मोठे स्ट्रोक निखिलच्या षटकामध्ये आले नाही आहेत. कारण आपण पाहिलं फहाद आणि हुसेन आणि फहाद ही विस्फोटक जोडी मैदानात असून देखील आपण पाहिलं पूर्णतः दोन्ही फलंदाजांना जकडून ठेवलंय. हुसेनच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 2 षटकार जरूर पाहिले आपण. त्यानंतर मात्र कमबॅक केलं निखिल मोकलनं. तिसरं षटक गोलंदाज न्यू गोलंदाज नवीन गोलंदाज अनिकेत मोगोल येतोय. पनवेल तालुक्याला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कारण यासिन सर आपल्या इथे स्पर्धा इतक्या झाल्यात ना की किती गोलंदाज फॉर्मला आहेत ना हे देखील आपल्याला कळत नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठला गोलंदाज कधी फॉर्मला येतो हे देखील आपल्याला कळत नाही. कारण भरपूर ठिकाणी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतात. फहाद स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. फहादच्या बॅटमधून एक एखादा मोठा स्ट्रोक या षटकामध्ये येणं संघनायकाने अपेक्षित केलं असणार. कारण फहाद देखील आपण पाहिलं मुरुडच्या स्पर्धेमध्ये मी नक्कीच फलंदाजाला पाहिलं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट लगातार 2 षटकार लगावले होते. फहाद स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड एज लागली आहे. बॅक टू द विकेट कीपर. चेंडू सीमारेषा फरार. चौकार. चार धावा मिळतात. फहादच्या बॅटमधून नक्कीच 4 धावा आलेल्या आहेत. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू थर्डमॅन झोनच्या वरून उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू 2 धावांसाठी जातोय. 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक वाढतोय, गतिमान होतोय आणि जाऊन पोहोचताय त्या अर्थात 29. आमचे स्कोर अपडेट विराज सगळे एक चांगली स्कोर अपडेट करत असताना पाहायला मिळतोय. आमचे गुरुवर्य यासिन मर्चंट एक चांगल्या स्कोरर आपल्याला मैत्री हा विषय यासिन सर आहे. मात्र तुम्हाला बघून आम्ही माईक पकडायला शिकलो असं बोलायला हरकत नाही आहे. कारण एखादा गोलंदाज असू दे, एखाद्या गोलंदाजाला फॉलो करतो, एखादा फलंदाज एखाद्या फलंदाजाला फॉलो करतो, मात्र एखादा समालोचक देखील एखाद्या समालोचकाला फॉलो करतो. असे आमचे यासिन जी मर्चंट. यावेळेस आपण पाहिलं तर आउटसाइड एज लागली. गोलंदाजानं कमबॅक करणारा चेंडू जरूर टाकला. मोठे स्ट्रोक आता येणं थांबलंय असं म्हणावं लागेल. कारण आपण हुसेनला बऱ्याच वेळानंतर बऱ्याच काळानंतर स्ट्राईकवर येताना पाहतोय. तर चर्चा नक्कीच हुसेन या नावाची होणार होती. कारण आपण पाहिलं आपल्या आमदार प्रीमियर लीग मध्ये जेव्हा ऑक्शन सोहळा सुरू होता ना, तेव्हा हुसेन या नावाला इतकं महत्व का दिलं जात होतं
यासीन सर याला म्हणतात कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःचा पाय मारणं. खराब क्रिकेट करून अक्षय संघाकडून नक्कीच पाहायला मिळते. हुसेन सारख्या फलंदाजाला बाद करण्याचा एक सोपा झेल इथे यष्टी रक्षकाच्या हातातून सुटतोय. आणि हुसेनला मिळालेलं जीवनदान किती घातक ठरू शकतं ही तर मित्रांनो येणारी वेळच तुम्हाला सांगेल. जैसे कहा था वैसे ही होता हुआ. अंडरलाईन केलंय, हायलाइट केलंय. कारण खऱ्या अर्थानं हुसेन टाकी कोण, हुसेन टाकी काय हे या मैदानावर हुसेननं दाखवलंय. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एखादी स्पर्धा तुमच्यासाठी पुरेशी असते. अलिबाग तालुक्यामध्ये येऊन इतकी दमदार जर फलंदाजी आपण केली ना तर खऱ्या अर्थानं अलिबागकरांची मनं आपण नक्की जिंकाल. तर हुसेनला नक्की जीवनदान मिळाल्यानंतर षटकार आलाय. धावफलक 6 वाढलेला पाहायला आपण 36 धावा धावफलकावर पाहतोय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. आणि सुजित, प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितोय की आपण ऑक्शन 16 पाहिलाच असेल. दमदार आमदार प्रीमियर लीगचा ऑक्शन 16 बरेच ऑनलाईन प्रेक्षक पाहत होते. परंतु तिथे एक वेगळी आणि एक आनंदाची गोष्ट ही होती फलंदाजांना की सर्वात जास्त ज्याच्यावरती बोली लावली जाईल त्यासाठी एक बायसिकल होती. आणि सर्वात जास्त जी बोली लागली होती 18,500 पॉईंटची ती हुसेन टाकेवरती. आणि ती सायकल पण या खेळाडूने जिंकलेली आहे. नक्कीच हुसेन टाकीची सायकल हुसेन टाकीची आता वाट बघते. सायकल आमच्यापर्यंत पोहोचले यासीन सर. इथे मात्र वैभव दळवी येतोय. शेवटचं षटक ज्याच्या हातामध्ये आहे चेंडू. अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं ना तर जेव्हा हुसेन सारखा फलंदाज समोर आहे ना तर वैभवच्या समोर देखील एक चॅलेंज पाहायला मिळतं. आणि वैभवसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. या षटकामध्ये जर आपण विकेट घेतली ना तर सागर भगत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. आणि सुजित, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जो फलंदाज आहे ना त्याचं नाव फहद कलबस्कर आहे. आणि हा खेळाडू जेव्हा आपल्या रंगामध्ये असतो, आपल्या ढंगामध्ये असतो ना तेव्हा तो मला मजबूर करतो बोलायला. मी मग बोलत असतो की फहद चल बसकर, एवढे षटकार मारतो तो. म्हणजे समोरच्याला अक्षरशः दमवतो. कॉमेंटेटरला सुद्धा दमवणं ही मोठी गोष्ट आहे यासीन सर. स्ट्राईक एंडला पण पुन्हा एकदा विस्फोटक हुसेन टाकेला पाहतोय. हुसेन टाके मोठा फटका लावण्याचा जरूर प्रयत्न करतोय. झेल होणार का? इथे मात्र जीवनदान मिळते. जीवनदान कोणाला तर हुसेनला मिळालेलं दुसरं जीवनदान. हुसेन टाके यांनी सुजित दहावीर चषक रोहा या स्पर्धेमध्ये 9 चेंडू आणि 45 धावा ठोकल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो निजामपूरला गेला आणि निजामपूरमध्ये 14 चेंडू आणि 49 धावा ठोकल्या होत्या. आणि आणखीन एक तुम्हाला त्याचं वैशिष्ट्य सांगतो. तो दर्शन वाकडेंच्या स्पर्धेमध्ये आला, पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. त्यानंतर नाईट टुर्नामेंट घोटवडे होती, तिथे आला, पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. आणि दहावीर चषक इथे आला आणि तिथे सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. आणि इथे आला अक्षीमध्ये आणि इथे दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारला. आज वैभव आपल्या घरचं मैदानावर आपण पाहतोय. घरचा प्रेक्षक वर्ग इथे मात्र काय बघतोय? फहद
फर्स्टच्या बॅटमधून यासिन सर आतापर्यंत कोणते मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत, मात्र तो फर्स्टचा क्लास काय आहे ना हे सगळ्यांना माहीत आहे. समोरून धावा येत आहेत, आपल्याकडून धावा निघत नाहीत, याची जाणीव नक्कीच त्याला झाली असेल. सुजित फहद एक ब्रँडचं नाव आहे. हो फहद कलबस्कर एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. जवळजवळ 10 ते 12 वर्ष तो सतत प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय आणि मुरुड तालुक्यामधील सर्वात गाजलेला आणि नामवंत खेळाडू जर कोण असेल आजच्या घडीला तो फहद कलबस्कर आहे. तर यासिन सर तुम्ही नेहमी म्हणता प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असावा लागतो, मात्र तो दिवस आपला करण्यासाठी जी क्षमता असते ना काही खेळाडूंमध्ये, त्या खेळाडूंमधला आपण हुसेन पाहतोय. आपला दिवस जरी नसेल तर दिवस आपला कसा बनवायचा याचं उत्तम उदाहरण हुसेनकडून नक्कीच पाहतोय. फ्री हिट चेंडू आउटसाइड विकेट आपण पाहिलं, विकेटच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचाने तो नो घोषित केलाय. इथे पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीने टाकलेला चेंडू थर्डमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव जरूर मिळाली आहे, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. फुलटॉस चेंडूवर वारंवार आपण बघतो यासिन सर हुसेनच्या बॅटमधून मोठा फटका जरूर येतो. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक म्हणावा लागेल. मिस टाइम स्ट्रोक आल्यानंतर 2 धावा जरूर आल्यात, मात्र या चेंडूवर 6 धावांची मोहर नेहमी हुसेनच्या बॅटमधून लागते. आता मात्र या चेंडूवर 2 धावा मिळाल्या तर धावफलक आमचे स्कोरर अपडेटर मला सांगतात की 49 धावा धावफलकावर लागल्यात. थोडीशी ह्युमिनिटी या मैदानावर वाढलेली आहे, त्यामुळे कदाचित थोडासा दमछाक दोन्ही फलंदाजीचे पाहायला मिळते. हुसेनच्या बॅट मधून एक लाजवाब लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय आणि धावसंख्या झालेली आहे निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आमचे गुणलेखक लवेश 55 धावा धावफलकावरती लागल्यानंतर 56 धावांचं लक्ष असेल. हा सामना सुद्धा अगदी अडीतडीचा होईल यात तेळ मात्र शंका नाहीये, परंतु स्वराज्य अक्षी या संघाला आणि त्यांच्या फलंदाजांना अगदी चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण निर्धारित 4 षटकांमध्ये 56 धावा बनवणं तितकंसं सोपं नाहीये. कारण या मैदानावरती आपण पाहिलं सुजित की काल असेल परवा असेल धावा इथे येत नाहीयेत. किंबहुना गोलंदाजांना पोषक ठरणारं हे मैदान किंवा ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजांचं इथे वर्चस्व राहिलंय आणि किंबहुना गोलंदाजांनीच प्रभावित केलंय आणि म्हणूनच हा सामना जर जिंकायचा असेल तर स्वराज्य अक्षी या संघाला काहीतरी एक वेगळा विचार करावा लागेल. यासिन सर मागच्या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहिलं दोन्ही संघांमध्ये तितके अलिबाग संघामध्ये तितके नावाजलेले गोलंदाज नक्कीच नव्हते, मात्र एकविरा थळ संघाची जी गोलंदाजी जशी होते ना, अर्थात सुमेध पत्रेची जशी गोलंदाजी नेहमीप्रमाणे होते ती देखील पाहायला मिळाली नाही. आर्यन खारकरला देखील आपला फॉर्म पुन्हा परत आणावा लागेल, कारण आर्यन यात हा देखील एक नवोदित गोलंदाज आहे. मागील काही टुर्नामेंटमध्ये आर्यनचा देखील आपण फॉर्म किंवा तो स्वतः थोडासा फिटनेस पासून झुंजताना बघतोय, तर हे देखील एक हा देखील एक चर्चेचा विषय आहे. आर्यनला देखील कमबॅक करावं लागेल. एकविरा थळ हा संघ, या संघामध्ये आपण नक्कीच सुमेध पत्रेला पाहतो. सुमेध कडून सुद्धा एक चांगली गोलंदाजी सगळ्या गोलंदाजांनी अपेक्षा केली आहे, मात्र मागच्या मॅच मध्ये टोटल गोलंदाजी फेल असं नक्कीच म्हणावं लागेल. आणि सुजित याच दरम्यान मी विनंती करणार आहे पुन्हा एकदा गण वॉटर स्पोर्ट्स एकविरा थळ या संघाला की आपण कुठेही न जाता शेवटच्या षटकामध्ये समालोचन कक्षापाशी यायचं आहे, कारण लगेचच आपल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत आपण. तर पुन्हा एकदा आपण इथे एक मजेदार सामना नक्कीच पाहणार आहोत, परंतु आज मला या संघामध्ये अनेक खेळाडू जसा की निखिल धारवे मॅन फ्रॉम सर्वे हा सुद्धा खेळाडू इथे पाहायला मिळतोय. कारण 2 प्रकारचे खेळाडू आहेत, तिथे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आपलं, निखिल धारवे आणि निखिल पारवे. तर हुसेन टाकेबद्दल आपण बोलत होतो, चर्चा करत होतो. हुसेन टाके तर असा अनफिट आहे, त्याचं डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो संपूर्ण अंगठाचं नख निघालंय तरी सुद्धा तो क्रिकेट खेळतोय, पाय लंगडतोय.
त्याला मी 2-3 वेळा म्हटलं की थोडासा रेस्ट कर, पूर्णतः बरा हो आणि त्यानंतर पुन्हा एकदा खेळण्यास उतर. परंतु क्रिकेटची एवढी जबरदस्त आवड, तो स्वतःला रोखू शकत नाही आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी उतरलाय. आणि माझे गुणलेखक सांगतीलच की त्याने किती धावा आतापर्यंत जमवल्या. हुसेनने 13 चेंडूचा सामना केला आणि 29 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. आणि त्याच वेळेस फहद कलबस्कर यांनी 12 चेंडूंचा सामना करत 22 धावांचं योगदान दिलंय आणि कोणत्याही प्रकारची विकेट त्यांनी गमावली नाही. एकही फलंदाजांना बाद करण्यामध्ये अयशस्वी ठरले ते म्हणजे स्वराज्य अक्षी. मी विनंती करणार आहे, चला पंचांना सुद्धा विनंती असेल, आपण योग्य त्या इन्स्ट्रक्शन लवकरात लवकर द्यायचे आहेत आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे हे वारंवार सांगायला लागू नये, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की शेवटचा दिवस असल्यानंतर 2 सामने एक्स्ट्रा आहेत. सन्माननीय अविनाशजी राऊळ आणि तेजसजी पडवळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि सर्वात पुण्याचं काम या दोघांनीही, या दिलदार व्यक्तींनी केलेलं आहे. तर मी या दोन्हीही दिलदार व्यक्तींचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चलिए दोस्तों, मैच की तरफ चलते हैं. मगर आज कल के मुकाबले, परसों के मुकाबले बहुत सारे क्रिकेट के दीवाने, क्रिकेट को चाहने वाले, क्रिकेट के प्रति प्यार रखने वाले, चाहत रखने वाले, ये हमारे माई बाप प्रेक्षक यहाँ पे आ चुके हैं. इन सारे क्रिकेट के दीवानों का मैं दिल की गहराई से इस्तकबाल करना चाहूँगा, उनका शुक्रिया अदा करना चाहूँगा. मयूर पाटिल भी यहाँ पे नज़र आ रहे हैं, मैन फ्रॉम कोरलई. उसी के साथ देखिए शॉर्ट थर्ड मैन और शॉर्ट फाइन लेग और उसी के साथ एक शॉर्ट स्क्वायर लेग 30 गज के दायरे में, बैकवर्ड पॉइंट और एक मिड ऑन और एक शॉर्ट कवर. इस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है. निखिल धारवे रहेंगे पहले ओवर में, जबकि मिड विकेट की दिशा में, या हम काउ कॉर्नर भी कह सकते हैं, एक खिलाड़ी तैनात है. उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ, जहाँ पे मयूर पाटिल, निखिल के हाथों में गेंद सौंपी है. ये भी एक ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर लेते हैं और जब गेंदबाजी करने का मौका मिलता है तो बहुत ही शानदार गेंदबाजी भी करते हैं. 9 नंबर की जर्सी पहने हुए निखिल धारवे, अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर, राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, जड़ में डाल दिया था उसे, बहुत ही खूबसूरती के साथ कवर ड्राइव में तब्दील किया था. गेंद 2 खिलाड़ियों के बीच में से सीमा रेखा के नजदीक जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का. इन 2 रनों के साथ दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन भी किया और अपनी टीम का अकाउंट ओपन किया है. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अनिकेत मोकल, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है कल्पेश खरत. निखिल धारवे के सामने बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है और इस खिलाड़ी को अक्सर 30 गज के दायरे में ही गेंदबाजी करते हुए आप देखोगे. बहुत ही अच्छी और कंट्रोलिंग गेंदबाजी होती है. जी हाँ, ये देखिए फिर से एक बार जड़ में डाल दिया था. ये खासियत है इस खिलाड़ी की, नई गेंद को कंट्रोल करने वाले सुजीत बहुत कम गेंदबाज मैंने देखे, उसमें से एक नाम मैं इनका ज़रूर लूँगा. नई गेंद को कंट्रोल करना बहुत मुश्किल होता है क्योंकि उसके ऊपर फर होता है और गेंद स्कीट होती है, हाथों से फिसलती है, उसको ग्रीप करना इतना आसान नहीं होता. मगर ये खिलाड़ी बहुत ही बढ़िया तरीके से, देखिए परफेक्ट यॉर्कर, लगातार 2 गेंदे और 2 यॉर्कर बल्लेबाजों के लिए देखने को मिले. 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और कल्पेश खरत नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए. जीतने के लिए 56 रनों की जरूरत, 14 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. हर ओवर में कम से कम 1 से 2 बड़े स्ट्रोक आना लाजमी है. हा, ये देखिए क्लास जिसे कहा जाता है दोस्तों. ऐसे रन 4 ही मिलेंगे, मगर मेरा बस चले तो मैं यहाँ पे 7-8 रन दे दूं.
अक्षय नाइक इनकी तरफ से इस शॉट के लिए 100 रुपए का इनाम, ताबड़तोड़ इनाम यहाँ पे आता हुआ कल्पेश के लिए। जी हाँ, फुल टॉस गेंद लॉफ किया है मगर वहां पे फील्डर मयूर पाटिल उसके नीचे और कल्पेश मैदान से बाहर। दो गेंदे परफेक्ट यॉर्कर थी, तीसरी गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, उसे स्क्वायर कट बनाकर बहुत ही बढ़िया तरीके से 4 रन वसूले थे। और चौथी गेंद यहाँ पे लोअर फुल टॉस थी, उसे बड़े स्ट्रोक में तब्दील करने की कोशिश में उन्होंने अपना कीमती विकेट गंवा बैठे और अपने आप पर भरोसा भी नहीं हो रहा है। उनके बॉडी लैंग्वेज से देखने को मिला कि ये तो चौके या छक्के वाली गेंद थी और मैंने अपना कीमती विकेट यहाँ पे गंवाया, ये भाव उनके चेहरे से साफ झलके। कल्पेश आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं विजय पवार। विजय पवार को भी दुबादार पारी यहाँ पे खेलनी होगी। आज विजय का भी इम्तिहान होगा, क्योंकि यहाँ से अगर मैच जितवाते हो अपने टीम के लिए तो आपके नाम के चर्चे जरूर होंगे। क्योंकि ये जो विकेट है, जैसे मैंने कहा कि गेंदबाजों को सहायता करने वाला, सपोर्ट करने वाला विकेट है। ये विकेट यहाँ पे प्रिपेयर जो किया है हमारे दोस्त, हमारे मित्र, हमारे सखा और बहुत ही शानदार एक क्रिकेट के प्लेयर श्रीकांत गुरव ने और उनकी पूरी टीम ने, उनका मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। क्योंकि हर मैदान पर हम देख सकते हैं गेंदबाजों के छक्के छुड़ाए जाते हैं। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, पुल करने की कोशिश कर रहे थे और यहाँ पे रनआउट का खतरा साफ मंडरा रहा था, बाल बाल बच गए। वक्त रहते हुए अपने कदमों के ऊपर ब्रेक लगाया और फौरन लौट पड़े और इसी वजह से बच गए। बहुत ही बढ़िया गेंद थी। फिर से एक बार निखिल ने काफी प्रभावित किया है इस ओवर में। जी हाँ, इसमें तो दो टांगों के बीच में फंस गए। फिर से एक बार बल्लेबाज शॉर्ट कवर की दिशा में एक आसान सा कैच और इसी ओवर में ये दूसरी शिकार की है निखिल धारवे के नाम, ये दूसरा विकेट। सर, मुरुड तालुका म्हटलं की तुमच्यासाठी प्रत्येक गाव, प्रत्येक खेळाडू हा नक्कीच माहिती असेल, माहिती पूर्ण आहे तुम्हाला। ती माहिती नक्की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवावी, कारण मुरुड तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन करताय। तर मी असा प्रश्न तुम्हाला विचारतोय, मुरुड तालुक्यामध्ये जर एखादे 2 खेळाडू जर तुम्हाला काढायला सांगितले तर मुरुड तालुक्यामधले असे 2 कोणते खेळाडू तुम्ही काढाल? सुजित, असं काढता येणारच नाहीये, कारण बरेच खेळाडू आहेत, एकापेक्षा एक खेळाडू आहेत। आता आपण गोलंदाजी करत असताना जो खेळाडू पाहिला तो अर्थात निखिल धारवे ऑलराऊंडर आहे। अप्रतिम गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, दोन्हीही आघाड्यावरती उजवा ठरतो। त्याचप्रमाणे फहद कलबस्कर याची फलंदाजी आपण पाहिली, हुसेन टाकेची पाहिली, हयात दळवी आहेत। असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आपण कम्पेअर करू शकणार नाही। मयूर पाटील आहे स्वतः, असे अनेक खेळाडू आहेत, परंतु त्यांना बाहेर यावं लागेल। मी बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्हाला अलिबागला यावं लागेल, तुम्हाला माणगावला जावं लागेल, तुम्हाला मुरुडच्या बाहेर खेळावं लागेल आणि जो तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती तुमचा खेळ सुद्धा डेव्हलप होईल। जसा निखिल धारवेचा गेम खूप डेव्हलप झालाय। निखिल धारवे बऱ्याच वेळा मला बाहेर पाहायला मिळतो, श्रीवर्धन असेल, मसला असेल, माणगाव असेल आणि मुरुडच्या बाहेर तो बऱ्याच वेळा खेळतो। रोहा असेल, ॲज अ आयकॉन किंवा ओपन लॉट्समध्ये तो असतोच असतो आणि आज त्याचा खेळ आपण पाहतोय बहरत असताना आपण पाहिला। पहिल्या षटकामध्ये त्याने एक धावा फक्त 7 खर्च केल्यात, एक चौका त्याच्या गोलंदाजीवरती आला होता आणि तरीही 7 धावा खर्च करून 2 फलंदाजांना त्याने बाद केले। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं रुपेश धूरी और गेंदबाजी के मार्ग पर मयूर पाटिल। मयूर पाटिल भी एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं। गेंदबाजी हो, बल्लेबाजी हो, बहुत ही बढ़िया अपने टीम के लिए वो खेला करते हैं और उनके पास एक्सपीरियंस की भी कोई कमी नहीं है। बहुत ही लंबे अरसे से वो अपने टीम के लिए खेल रहे हैं और उनका एग्रेशन, जैसे एक डायलॉग आपने भी सुना होगा कि मेरा ताप सहन नहीं कर सकते, उस तरह से इनका ताप सहन करना बहुत मुश्किल होता है। जी हाँ, इसमें तब बैडमिंटन स्ट्रोक तो देखने को मिला मगर एक ही रन यहाँ पे मिलेगा।
मयूर की बहुत ही बढ़िया गेंद थी, ऑफ कटर गेंदबाजी करने के लिए माहिर है वो। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार गोल्डन स्पॉट में टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आ रही थी, उसे मात्र दिशा भर दी। मयूर के ताकत का, मयूर के पेस का यहाँ पे बल्लेबाज ने इस्तेमाल किया, मगर इसी बीच 2 रन जरूर मिलेंगे। मगर क्या 1-1 रन 2-2 रन से काम बनेगा? तो इसका जवाब नहीं होगा। आपको 1-1 रन 2-2 रन के साथ बड़े स्ट्रोक भी बीच बीच में लगाने होंगे, तब जाके यहाँ पे आप मैच जीत सकते हो। इसे ध्यान में रखना होगा। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए, अपने आप को जगह दी और बहुत ही खूबसूरती के साथ स्क्वायर कट में तब्दील किया था, मगर डी पॉइंट में फील्डर तैनात थे और इसी वजह से यहाँ पे 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। 1-1 रन तो मैदान से आ रहे हैं, स्कोर कार्ड पर बढ़ रहे हैं, मगर ओहो, ये देखिए फ्रिक्शन ऑफ सेकंड में ये गेंद हाथों में चिपक गई। कॉट एंड बॉल बाय मयूर पाटिल और एक बल्लेबाज बैक टू दी पैवेलियन। एकविरा थळ संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी या गन वॉटर स्पोर्ट्स स्पॉन्सर्ड बाय एकविरा थळ। टीम कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। ओव्हर टू यासीन सर। दो गेंदें अभी भी शेष है इस ओवर की, मगर इस ओवर में रनों को सुखा दिया है मयूर पाटिल ने, मात्र 4 रन खर्च किए हैं अब तक। ओहो, स्लोवर 1 गेंद, ये भी कला जानते हैं मयूर और ये होना चाहिए। देखिए मुरलीधरन का मैंने एक छोटा सा क्लिप या इंटरव्यू कहेंगे वो मैंने देखा था, उन्होंने क्या बहुत खूब कहा था कि आपके पास पेस कितना है ये मायने नहीं रखता, आपके पास गेंद को आप कितनी स्पीड के साथ गेंदबाजी करते हो, कितने बाउंसर करते हो या कितने यॉर्कर कर सकते हो, ये इंपॉर्टेंट नहीं होता। इनफैक्ट आपके पास वेरिएशन, अलग अलग तरह की गेंदबाजी करने का हुनर होना चाहिए। कभी स्लोवर 1 करे, कभी लेग स्पिन करे, कभी ऑफ कटर करे, कभी यॉर्कर करे। इस तरह से जो गेंदबाज होते हैं उनको परखना, उनको पहचानना और उनके ऊपर बल्लेबाजी करना या बड़े स्ट्रोक लगाना बहुत मुश्किल होता है। और इसी वजह से, और वो जो आपके पास हुनर है वो किस बल्लेबाज के सामने उसका इस्तेमाल करना है, कौन से सिचुएशन में इस्तेमाल करना है, ये भी उतना ही अहम। और यहाँ पे देखिए मयूर ने वही किया। मयूर ने इस ओवर में मात्र 5 रन खर्च किए, एक सफलता उनके हाथ लगी। अब 12 गेंदें बची है और 44 रनों की जरूरत। लास्ट मैच में भी सुजीत हमने देखा था ऐसे ही 12 गेंदें बची थी और 46 रनों की जरूरत थी, और ये मैच भी देखिए उसी रास्ते पर चलता हुआ। इसी बीच नए गेंदबाज आए हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं रोहित नागोजी। हाँ, रोहित नागोजी की पहली गेंद ठिकाने पे, परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक कर दिया है। बल्लेबाज को क्रैम करना, बल्लेबाजों को ब्लॉक करना, ये आना चाहिए आपको। फिर बल्लेबाज रनों की भूख में बड़े स्ट्रोक खेलने के लिए जाते हैं और वहां पे गलती भी कर सकते हैं। पहली गेंद ठिकाने पे होना बेहद जरूरी। जी हाँ, इसमें दबा लोअर फुल टॉस गेंद, उसे कारपेट के सहारे खेला है। मिड विकेट की दिशा में जब तक गेंद फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। 1-1 रन से काम नहीं बनेगा इस टूर्नामेंट के लिए। सही मायनों में जिन्होंने भी हमें सहयोग किया है उन सभी दिलदार और दानशूर व्यक्तियों का मैं दिल की गहराई से आभार व्यक्त करना चाहूँगा, उनको धन्यवाद देना चाहूँगा। जी हाँ, हवा में गेंद ज़रूर है मगर 1 बाउंस, फिर से एक बार लॉन्ग ऑन के फील्डर के हाथों में 1 ही रन यहाँ पे मिलेगा। देखिए फर्स्ट प्राइज इस टूर्नामेंट का 51,000 नकद इनामी राशि सम्माननीय वैभव विजय पोल इनकी तरफ से यहाँ पे मुहैया करवाई है।
और इसी वजह से मैं उनका शुक्रिया अदा करता हूं। आहा, परफेक्ट यॉर्कर लेग स्टंप उखाड़ दिया है और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। और इस प्रतियोगिता के लिए सुजीत सेकंड प्राइज जो मुहैया करवाया है 31,000 नकद धनराशि सम्माननीय विनय पुरुषोत्तम करवे इनकी तरफ से इस प्रतियोगिता के लिए ये रकम यहाँ पे मुहैया करवाई है, उनका भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और थर्ड प्राइज के लिए 21,000 नकद इनाम कासामाई रिसोर्ट आक्षी इनकी तरफ से यहाँ पे प्रोवाइड की गई है। सो कासामाई रिसोर्ट आपका भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करता हूँ। और उसी के साथ साथ मैन ऑफ द सीरीज के लिए इस मंच के ऊपर हम देख सकते हैं सजी हुई एक LED टीवी जिन्होंने मुहैया करवाई है, उनका नाम है रश्मिन गुरव। एक सामाजिक कार्यकर्ता के रूप में उनकी पहचान है। सो रश्मिन गुरव आपका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा। और बेस्ट गेंदबाज के लिए समीर म्हात्रे ग्राम पंचायत सदस्य इनकी तरफ से एक बाइसिकल, ब्रांडेड बाइसिकल उन्होंने यहाँ पे प्रोवाइड की है, उनका भी मैं हार्दिक आभार व्यक्त करना चाहूँगा। उसी के साथ बेस्ट बैट्समैन के लिए एक ब्रांडेड बाइसिकल होगी और ये प्रोवाइड की है विनायक पाटिल जी ने। सो विनायक पाटिल आपका भी स्वराज क्रीड़ा मंडल अक्षय की जानिब से मैं यासीन मर्चन दिल की गहराई से शुक्रिया अदा करता हूँ। और ये टूर्नामेंट पूरी दुनिया में देखने के लिए यूट्यूब के ज़रिए से जो भी हमारे क्रिकेट के दीवान इस मैच का लुत्फ़ उठा रहे हैं उनके लिए जो व्यवस्था की गई है, तो उसके लिए वाईफाई की ज़रूरत होती है। तो फ्री ऑफ कॉस्ट वाईफाई जिन्होंने यहाँ पे हमें मुहैया करवाया है वो श्रीनेट नागांव, इनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ। मैच में हालांकि जान बची नहीं है, मैच नीरस हो चुका है। जी हाँ, इसमें तब हवा में गेंद है, डीप में फील्डर, हालांकि वो कैच ड्रॉप हो चुका है। 5 गेंदें अभी भी आना बाकी है और 41 रनों की और जरूरत। हमारे गुण लेखक विराज सखे मैन फ्रॉम नौगांव, इनका भी मैं स्वागत करना चाहूँगा। उसी के साथ डीजे मास्टर यश और यूट्यूब के सारे हमारे टेक्नीशियंस ड्रीम्स क्रिकेट अलीबाग की जानिब से कौस्तुभ पाटिल, अनिरुद्ध वर्तक, हालांकि ड्रीम्स क्रिकेट के सर्वा, मगर कैमरा पर आप देख रहे हो कि परेश पालकर, विवेक सीध और उसी के साथ लवेश जो कि ऑनलाइन स्कोरिंग कर रहे हैं और उसी के साथ ऑपरेटर साहिल कोंडस्कर। और आप सभी जानते हैं कि जिस मैदान पर आप खेल रहे हैं छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन आक्षी, हमारे क्यूरेटर इस विकेट को जिन्होंने प्रिपेयर किया है वो श्रीकांत गुरव और उनकी पूरी टीम का भी मैं दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा। क्योंकि वो घर पर बैठकर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं और वो हमें सुनना चाहते हैं, ये हमारे लिए बहुत ही भाग्य की बात। इसीलिए संतोष जी कवड़े, आपका भी दिल की गहराई से आभार। दो गेंदें अभी भी आना बाकी है। मैं गण वाटर स्पोर्ट्स एकवीरा थर्ड दुर्वेश गण, इनकी ये टीम, उनके कैप्टन से मैं गुजारिश करना चाहूँगा टॉस करने के लिए जल्द से जल्द टॉस बॉक्स में पहुंचे। जी आ चुके हैं, बहुत बहुत धन्यवाद आर्यन। मगर दुर्वेश गण, आपका मैं शुक्रिया इसलिए भी अदा करना चाहूँगा कि आप जैसे लोगों ने ही इस टेनिस क्रिकेट को आज जो एक ग्लैमर है, एक बहुत ही अच्छी ऊंचाई हम देख रहे हैं, वो आप जैसे लोगों ने ही दी है। सो बहुत बहुत शुक्रिया दुर्वेश गण। और इसी के साथ ये मैच जीत लिया है
प्रफुल्ल वाटर स्पोर्ट्स पुरस्कृत कोरलई बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। चलते हैं हम टॉस बॉक्स में, जहां पे हमारे साथी हमारे मित्र सुजीत पाटिल मौजूद रहेंगे टॉस के लिए। धन्यवाद यासिन।